विद्यार्थी मित्रांनो, प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत। आज आपण व्हिडिओ क्रमांक 30 मध्ये इयत्ता 8वी गणित मधील प्रकरण 7 चलन व्हेरिएशन पाहणार आहोत। आज आपण प्रॅक्टिस सेट सराव संच 7.2 ला सुरुवात करणार आहोत। या आधीचे व्हिडिओ क्रमांक 29 आणि 30 या प्रकरणाचे नक्कीच पाहिले असतील। 7.1 या दोन व्हिडिओमध्ये आहे। आज आपण 30व्या व्हिडिओमध्ये 7.2 ला सुरुवात करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या, लाल रंगाच्या सबस्क्राइबवर टच करा आणि चॅनल सबस्क्राइब करून घ्या। बघूया 7.2 प्रश्न पहिला काय सांगितलंय बघा। प्रश्न पहिला, द इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज ऑफ कंप्लीट वर्क इज गिवन इन द फॉलोइंग टेबल, कंप्लीट द टेबल। मराठी मीडियमचा प्रश्न काय दिलाय बघा। एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस या माहितीची सारणी खाली दिली आहे, ती सारणी पूर्ण करा। मजुरांची संख्या आणि दिवस तुम्हाला दिलेले आहेत। मित्रांनो, या अगोदर सुद्धा आपण बरेचसे टेबल पूर्ण केलेले आहेत, परंतु आपण विस्तृत डिटेल मध्ये आपण हे टेबल पूर्ण केलेले आहेत। नंबर ऑफ वर्कर्स आपण एक्स म्हणूया, नंबर ऑफ डेज आपण वाय म्हणूया। म्हणजे या ठिकाणी मी प्रश्न पहिला वर्कर्स काय म्हणूया आपण, नंबर ऑफ वर्कर्स एक्स म्हणूया आणि डेज आपण काय म्हणूया वाय। हे एवढं डिटेल लिहायची गरज नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून आपण लिहितो। आता इथं तुम्हाला काय प्रपोर्शन सांगितलेलं आहे, कसं प्रपोर्शन सांगितलंय बघा बरं। पूर्ण करण्यासाठी मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस याची सारणी खालील प्रमाण दिली आहे। आता मजूर 30 आहेत तर दिवस 6 लागले। मजूर 20 म्हणजे काय झाले बघा, तुमचे लेबर वर्कर्स कमी केले तर दिवस वाढले बघा, कमी वाढतंय। लेस इन्क्रीज असेल म्हणजे अपोजिशन जर असेल तर आपणाला या ठिकाणी व्यस्त चलन आहे असं आपण म्हणणार आहोत। या ठिकाणी आपलं इन्व्हर्स व्हेरिएशन आहे असं आपण म्हणणार आहे। तर या इन्व्हर्स व्हेरिएशनचा आधार घेऊन आपण ही गणित सोडवणार आहोत। मग मी या ठिकाणी काय म्हणेन, हेन्स एक्स इज एक्स व्हेरिएशन एक्स बेरीज 1/y, हेन्स x is equal to k upon y, hence k is equal to xy। बघा मित्रांनो, आपण समचलन बघत असताना व्हेरिएशन साठी इज इक्वल टू के वाय लिहित होतो। आता सुद्धा आपण तेच लिहिलेलं आहे, पण या ठिकाणी के गुणिले झालं, के छेद वाय झालं। के ची किंमत काढण्यासाठी, कॉन्स्टंट नंबर काढण्यासाठी आपण अपॉन वाय आहे ते इंटू वाय होईल, म्हणजे के इज इक्वल टू एक्स वाय होईल। समजलं? चला आता याच्यानुसार पहिल्यांदा आपणाला 30 आणि 6 दिले, म्हणायचं when x is equal to 30 and y is equal to 6, hence k is equal to xy 30 into 6 is equal to 180। म्हणजे तुमचा कॉन्स्टंट नंबर काय आला मित्रांनो, k बरोबर 180। कसा काय, तर x ची किंमत इथं 30 ठेवली आणि y तुम्हाला 6 दिलाय। x आणि y चा तुम्हाला मल्टिप्लिकेट करावं लागणार, गुणाकार करावा लागणार आणि प्रोडक्ट तुमचा काय आला 180। म्हणजे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी दोन किमतीवरून आपण k ची किंमत काढली। काही विद्यार्थी म्हणतील 20 आणि 9 पण दिलेला आहे, ठीक आहे, तुम्ही 20 आणि 9 ठेवून बघा। इथे 20 घ्या, इथं 9 घ्या, 20 गुणिले 9 घ्या, 20 9 180, म्हणजे इथं 180 उत्तर येऊ शकते। समजलं? कोणती किंमत घ्या। आता आपल्याला काय करायचं आहे, डेज 12 दिले तर वर्कर्स काढायचा आहे। म्हणजे या ठिकाणी म्हणायचं जेव्हा किंवा जर y बरोबर 12 तर x बरोबर किती। 12 दिले तुम्हाला, का नाही, y किती दिले, डेज किती दिले 12, तर आपल्याला x वर्कर्स किती लागतील, नंबर ऑफ वर्कर्स किती लागतील हे विचारले। आता बघा, डेज 12 केले म्हणजे वर्कर्सची संख्या करताना परत तुम्हाला k इज इक्वल टू xy हे लिहावंच लागणार, कंपल्सरी प्रत्येक वेळेला लिहायचं। कितीही गणित तयार करू दे, प्रत्येक वेळेला लिहायचं। मग k बरोबर xy लिहिलं, किमती ठेवा। k ची किंमत बघा
180 करेक्ट 180 बरोबर एक्स काढायचा आहे गुणिले वाय वायची किंमत पण आपल्याला दिलेली आहे 12 एक्स बरोबर 180/12 बरोबर एक्स कारण गुणिले 12चं आपलं साईड चेंजनं काय होईल डिवायडेड बाय 12 होईल बघा 12 एके 12 12 एके 12 6 उरतात 6 वर 0 घ्या 12 पंचे 60 एक्स बरोबर 15 म्हणजे एक्स ची किंमत इथं किती लिहायची 12च्या वर 15 आता तुम्हाला एक्स ची किंमत 10 दिली वर्कर्स किती दिले 10 म्हणायचं इफ x is equal to 10 then how many y is equal to y ची किंमत आपली काय असणार आहे बघूया मग y ची किंमत आपली काय असेल परत आपल्याला हेच लिखाण करावं लागणार आहे k is equal to xy k किती आहे आपला बघा 180 बरोबर x तुम्हाला 10 दिलाय into y hence y is equal to 180/10 hence y is equal to 18 कसं या शून्याला हे शून्य कॅन्सल झाल्यावर आपलं उत्तर 18 येईल म्हणजे 10च्या खाली तुम्हाला डेज या ठिकाणी 18 लिहावं लागेल ओके समजते का हे अप्रत्यक्ष 3 गणितच आहे आता सगळ्यात शेवटी तुम्हाला डेज 36 विचारले डेज 36 दिले परत मी तसंच लिहिणार काय म्हणणार बघा जर y is equal to 36 तर x बरोबर किती y बरोबर 36 असेल तर x बरोबर किती मग इथं काय करायचं आपण परत हेच सूत्र लिहायचं k बरोबर xy k ची किंमत होईल 180 x गुणिले y ची किंमत आहे 36 x बरोबर 180 गुणिले 36 भागिले 36 होईल बघा 6 6 36 6 त्रिक 18 6 0 0 पारे पाठ पाहिजे तर 6 1 6 6 पंचे 30 x बरोबर किती येईल 5 x ची किंमत किती येईल मित्रांनो 5 अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पहिला कंप्लीट झाला एवढं डिटेल सोडवायची काय मित्रांनो गरज नाही पण तुम्हाला या किमती कशा आल्या हे समजावं याच्यासाठी सगळ्या गोष्टी आपण डिटेल लिहिलेल्या आहेत केलेल्या आहेत ओके चला याचा स्क्रीनशॉट काढा आणि हे गणित तुमच्या वहीमध्ये लिहा चला बघूया आपण पुढचं गणित बघूया पुढचा प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर 2 सराव संच 7.2 जर 7.1 पाहिला नसेल तर व्हिडिओ क्रमांक 29 व्हिडिओ क्रमांक 28 आणि 29 मध्ये आपण 7.1 कव्हर केलेला आहे 7.2 आपण बघतोय 30वा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 त्यातला 30वा व्हिडिओ आहे त्यातला दुसरा प्रश्न आपण बघतोय बघा फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राइट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिव्हन बिलो मराठी मीडियमचा प्रश्न बघा काय सांगितलंय प्रत्येक उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला समीकरण लिहायचे आहेत आणि स्थिरांक काढायचा म्हणजे के ची पण किंमत आपल्याला काढावी लागणार आहे क्वेश्चन नंबर 2 यातलं मी पहिलं गणित घेतो पहिल्या गणितात तुम्हाला असं सांगितलं बघा P व्हेरीज 1/q आता डायरेक्ट जातो हेन्स P is equal to K/Q hence K is equal to PQ आता याला आपण इक्वेशन म्हणणार आहोत याला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो इक्वेशन एखादा विद्यार्थी म्हणेल मग मी इथं इक्वेशन होऊ शकत नाही का इथं म्हणू शकत नाही का शक्यतो आपल्याला के ची किंमत काढून चलन सगळीकडे मिसळलेले असावे यासाठी केले अर्थात इथं सुद्धा लिहिलं तर चालतंय पण तुमच्या पुस्तकाच्या मेथडनुसार आपल्याला ह्याला इक्वेशन म्हणावं लागणार आहे हा स्थिरांक असणार आहे मग स्थिरांक काढूया पहिल्यांदा स्थिरांक काढा के बरोबर पी ची किंमत बघा बरं किती आहे 15 क्यू ची किती आहे 4 म्हणून
के कॉन्स्टंट नंबर किती आला 60, के ची किंमत आली 7, के ची किंमत किती आली 7. मग आता इक्वेशन आपण लिहूया. हेन्स P इज इक्वल टू 60 अपॉन Q. हे काय झालं समीकरण झालं. हे काय झालं समीकरण झालं. ओके. आणि हा काय झाला स्थिरांक झाला. समजलं. अशीच आपणाला A to Z गणित करावयाची आहे. ओके. घेऊया आपण पुढचा प्रश्न घेऊया. Z व्हेरीज 1 अपॉन W. बघा Z व्हेरीज 1 अपॉन W. हेन्स काय होईल बघा Z इज इक्वल टू K अपॉन W. हेन्स K इज इक्वल टू ZW. दिस इज इक्वेशन अँड दिस इज कॉन्स्टंट. हे समीकरण आहे आणि हे कॉन्स्टंट नंबर आहे. किमती ठेवूया. Z तुम्हाला 2.5 दिलाय. W तुम्हाला 24 दिलेला आहे. म्हणून मी या ठिकाणी 2.5 गुणिले 24 करतो. 2.5 गुणिले W किती दिले 24. चला प्रोडक्ट किती येतोय बघूया. 25 चोक 100 हातचे 10, 25 दुनी 50, 50 आणि 10 60. एक दशांश स्थळ सरकवायचं आपल्याला म्हणजे या ठिकाणी एक दशांश स्थळ सरकवलं जाईल म्हणजे 60.0. याचा अर्थ के बरोबर आपलं उत्तर किती आलं 60 आलं. के बरोबर काय आलं 60 आलं. ह्यालाच आपण काय म्हणणार आहे कॉन्स्टंट. मराठी मीडियम स्थिरांक. आता इक्वेशन आपल्याला करायचं आहे. Z इज इक्वल टू 60 अपॉन W. दिस इज इक्वेशन. यालाच आपण काय म्हणणार आहोत इक्वेशन म्हणणार आहे, समीकरण म्हणणार आहोत. ओके. चला आता पुढचं तिसरं गणित आहे. काय आहे बघा. S व्हेरीज 1 अपॉन T वर्ग करतो. बघा S व्हेरीज 1 अपॉन T वर्ग. हेन्स S इज इक्वल टू K अपॉन T वर्ग. दिस इज समीकरण इक्वेशन. हेन्स K इज इक्वल टू S इंटू T स्क्वेअर इज इक्वल टू. बघा आपल्याला कॉन्स्टंट काढायचं आहे, स्थिरांक काढायचा आहे. मग स्थिरांक काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. किमती ठेवूया. S 4 दिले आणि T तुम्हाला दिले 5. मग S च्या जागेवर 4 ठेवा. T ची किंमत 5 आहे. 5 ठेवा म्हणजे 5 चा वर्ग होईल. 4 गुणिले 5 चा वर्ग 25 होईल. म्हणून K बरोबर 25 चोक 100. गुणाकार व्यवस्थित करा. माझा बोलण्याच्या ओघामध्ये व्हिडिओ शूट करण्याच्या ओघामध्ये जर म्हणजे गुणाकार वगैरे चुकला तर तो तुम्ही दुरुस्त करू शकता मित्रांनो. बोलण्याच्या ओघामध्ये होऊ शकतं. 25 चोक 100. के ची किंमत आपली किती आली 100 आली. ओके. आता आपणाला यात समीकरण लिहायचं आहे. इथं म्हणा स्थिरांक कॉन्स्टंट. समीकरण काय येईल S इज इक्वल टू 100 अपॉन T वर्ग. हे काय झालं मित्रांनो इक्वेशन. हे झालं इक्वेशन समीकरण. ओके. समजलं मित्रांनो. आता लास्ट एक आहे चौथं गणित आहे. बघा चौथ्या गणितासाठी आपण जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 बघतोय. चौथा आहे x व्हेरीज 1 अपॉन रूट y. हेन्स x इज इक्वल टू k अपॉन रूट y. हे इक्वेशन असणार आहे. k इज इक्वल टू x अपॉन रूट y. आता दिलेली जी x आणि y ची किंमत आहे ती x आणि y ची किंमत आपण या ठिकाणी ठेवायची. ठेवूया. मग इथं x ची किंमत तुम्हाला दिली 15, y ची दिली 9. मग म्हणा 15 इंटू रूट 9. 15 इंटू रूट 9 ची किंमत काढा 3 येईल म्हणजे 9 चं वर्गमूळ 3 येईल. म्हणून k बरोबर 15 त्रिक 45. k ची किंमत किती आली 45 आली. बरोबर. आता k ची किंमत 45 आली. समीकरण करूया.
काय आहे समीकरण? x बरोबर k च्या जागेवर ठेवा 45 आणि रूट y तसंच ठेवा. याला म्हणा इक्वेशन, याला म्हणा कॉन्स्टंट, स्थिरांक समीकरण. बघा समजलं का मित्रांनो? शांतपणानं जर गणित सोडवली तर सगळी गणित तुम्हाला मित्रांनो समजतील, लक्षात येतील. फक्त जरा काळजीपूर्वक लक्षपूर्वक प्रत्येक गणित बघत राहा. ओके, चला जाऊया. प्रश्न क्रमांक आपण पुढचा घेऊया. याचा स्क्रीनशॉट प्रत्येक वेळेला तुम्ही माझं गणित संपल्यानंतर स्क्रीनशॉट काढा. म्हणजे स्क्रीनशॉट काढला की तुम्हाला सुद्धा काय होईल, गणित व्यवस्थितरित्या लिहिता येईल. चला बघूया आजच्या व्हिडिओतला हा प्रश्न क्रमांक 3. आपण प्रॅक्टिस सेट सराव संच 2 बघणार आहोत. बघतो आहोत क्वेश्चन नंबर 3. काय सांगितले बघा. 3. सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंदे पेट्यात भरायची आहेत. प्रत्येक पेटीत 24 सफरचंद ठेवली तर ती भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंद ठेवली तर किती पेट्या लागतील? बघा. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ॲपल्स इन अ heap. If 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in a box, how many boxes will be needed? तर या ठिकाणी आपल्याला 2 वाक्य आता म्हणावे लागतील. मित्रांनो लक्षात घ्या बरं का. 24 सफरचंद पेटीत ठेवली तर पेट्या किती लागतील आणि 27 ठेवली तर किती लागतील? 24 सफरचंद आणि 27 सफरचंद. कोणती सफरचंद जास्त आहेत तर 27. 27 सफरचंद एका पेटीत ठेवली तर पेट्या कमी लागणार आहेत, पण 24 सफरचंद एका पेटीत ठेवली तर पेट्या नक्कीच जास्त लागणार आहेत. बघूया आपण याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. किती पेट्या लागतील? मग 2 वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहावी लागणार आहेत. काय लिहावी लागणार आहे 2 वाक्य? तर सफरचंद संख्या, सफरचंदांची संख्या x मानू, पेट्यांची संख्या y मानू. इथं सेमीचं वाक्य काय तयार होईल? लेट numbers of apples be x, let numbers of boxes, काय सांगितले बघा, boxes be y. आता यातलं प्रमाण आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिलेलंच नाही, आपण शोधायचं आहे. आपण शोधलं सुद्धा. काय सांगितलंय? 24 ला बॉक्सेस किती लागतील आणि 27 ला बॉक्सेस किती लागतील. मग 24 ला 24 सफरचंदांना लागणारे बॉक्स आणि 27 ला लागणारे बॉक्स हा विचार डोक्यात आपला आला पाहिजे. बाबा 24 सफरचंद म्हणजे कमी आहे, 27 म्हणजे जास्त आहे. 24 सफरचंद असतील तर पेट्या आणि 27 ज्यादा 3-3 बसले तर पेट्या. आपण जर विचार केला तर 24 ला जास्त लागणार आहेत आणि 27 ला कमी लागणार आहेत. जास्त कमी 2 शब्द वेगवेगळे आले, उलटे आले, विरुद्धार्थी आले, म्हणून या ठिकाणी कोणतं चलन आहे? व्यस्त चलन आहे. आणि व्यस्त चलन असल्यामुळे या ठिकाणी व्यस्त चलन असल्यामुळे आपणाला या 2 संख्यांचा गुणाकार करावा लागणार आहे. Here in x and y there is a inverse variation. मग या ठिकाणी आपण असं म्हणूया, hence x varies 1/y. Hence x is equal to k upon y. Hence k is equal to xy. सोपट करायचं. बघा हे सगळं तुम्हाला करावं लागलं पहिल्या. आता काय काय केलं बघा. 2 वाक्य मानली, सफरचंदांची संख्या, पेट्यांची संख्या, दोन्हींचं व्हेरिएशन लिहिलं. हिअर वी हॅव गिवन इनव्हर्स व्हेरिएशन. गिवन आय मीन हिअर गिवन नाही म्हणजे दिलेलं नाही, आपण ओळखतो. आवर सेल्फ वी फाइंड इट, आयडेंटिफाय.
मग आपल्या आपण ओळखलं के बरोबर XY आलं. आता पहिली किंमत काय सांगितली बघा, जर ऍपल 24 असतील तर बॉक्सेस किती लागणार आहेत 27. बघा मी 27 घेतोय, मगाशी 36 घ्या, म्हणजे 24 सफरचंद एका पेटीत आणि 36 एका पेटीत, अर्थात 24 पेक्षा 36 मोठा आहे, म्हणजे जास्त का कमी लागतील हे तुम्ही बघा. 24 न जास्त लागतील, 36 न कमी पेट्या लागतील. बघूया आपण काय होतंय. इथं सरळ म्हणा, सफरचंद X मानलेला आहे, मग सफरचंद 24 आहे, म्हणून म्हणायचं इफ X is equal to 24 then Y is equal to 27. काढूया आपण कसं कसं होतंय बघूया. हेन्स K is equal to XY, मग 24 into 27. आता 24चा पाडा आपणाला 27 पर्यंत म्हणायचा आहे. 24 7 68 600 168 येईल, हातचे 16 येतील. 24 दोन्ही 48 आणि 6 54 आणि 10 54 आणि 10 64. म्हणजे के ची किंमत किती आली मित्रांनो 648. काही हुशार चाणाक्ष विद्यार्थी काय म्हणते, गुणाकार आहे असंच ठेवा की पुन्हा भागाकारच करायचा नाही. के च्या किमतीला पण मार्क आहे. के तुम्ही काढूनच दाखवायचं. हा, के काढूनच दाखवायचं. चला बघूया के ची किंमत किती आली मग 648. आता आपल्याला काय विचारलंय, जर सफरचंदांची संख्या 36 ठेवली, X बरोबर किती आहे ऍपल्स 36, then how many box will be needed. X is equal to 36, तर Y बरोबर किती. परत आपण हेच समीकरण लिहायचं, हे लिहा किंवा हे लिहा, हेच लिहूया आपण. K बरोबर XY, K ची किंमत आहे 648, X ची किंमत आहे 36, आपणाला Y काढायचा आहे, म्हणून Y is equal to 648 upon 36. पुन्हा 12 त्रिक 36, 12 पंचे 60, 4 उरले, 4 वर 8 घ्या, 48 झाले. 12 चोक 48, 3 एके 3, 3 एके 3, 3 8 24. Y is equal to 18. मग एका वाक्यात पण उत्तर या ठिकाणी लिहायचं. काय लिहायचं एका वाक्यात उत्तर, हेन्स द बॉक्सेस विल बी नीडेड 18. म्हणून अशा 18 पेट्या लागतील. अशा 18 पेट्या लागतील. मित्रांनो, तुम्हाला हे माझं मार्गदर्शन नक्कीच समजत असेल. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ सर्वांना पाठवा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओ क्रमांक 31 मध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.